हेलो एवरीवन। आप सब कैसे हैं? ये हम रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट से है, जो आपके इंटरैक्ट क्लब के एक पेरेंट रोटरी है, जिन्होंने आपको इंटरैक्ट पूरा एक क्लब बनाया। आप उसके पार्ट हैं एंड आपने इतनी सारी एक्टिविटीज देखी होंगी या फिर ये साल करने वाले होंगे। जैसे हमारा एक प्रोग्राम जो चल रहा है हुनर, जहाँ पे टैलेंट हंट कंपटीशन है, जहाँ पे आपको आपका ही वीडियो बना के आपके टैलेंट को प्रोत्साहन दिया जा रहा है। यही दौरान हम चल रहे हैं एक ऐसे फेस्टिवल में जहाँ पे इट इज गणेश। गणेश एक ऐसी चीज मानी जाती है कि इट्स नॉट अ फेस्टिवल, इट्स नॉट लाइक एक इंसान है, बट एक ऐसी घर में बसी हुई एक चीज है जिसको हम बहुत मानते हैं। जैसे हमारे एक परिवार के सदस्य हो या फिर हमारे एक ऐसे व्यक्ति हो जिनके पास हम हमेशा अपने दुखों को लेकर जाते हैं, अपने सुख बांटते हैं। बट कभी हमने ये सोचा है कि इनको इतना महत्व क्यों दिया जाता है? और यही सोचते सोचते हमने सोचा कि ये लॉकडाउन में ऐसी कितनी ही बातें, ऐसी कितनी ही फेस्टिवल्स, ऐसे कितने ही अपने फैमिली प्रोग्राम सब वर्चुअल चले गए। बट इसका मेन मोटिव क्या है? इसका मेन मोटिव ये है कि आपको इतने साल सीखा कि गणेश चतुर्थी मनाई कैसे जाती है, बट हम गणेश चतुर्थी या फिर गणेश को क्यों मनाते हैं, ये हम इस 2020 में आपको बताना चाहेंगे। ये कोरोना वायरस पैंडेमिक के दौरान अब सभी लोग घर पे बैठ के अपने ही टेलीविजन पर या फिर अपने मोबाइल फोन्स पे अपने फ्रेंड्स के घरों में वीडियो कॉल के द्वारा गणपति दर्शन कर रहे होंगे, जो एक बहुत ही सही बात है। और आपको यही चीज आगे जाके बहुत सारे लोगों को बतानी भी है कि हमें सेफ रहना, सतर्क रहना बहुत जरूरी है। क्योंकि ये कोरोना वायरस के पैंडेमिक ने सभी को एक चीज बहुत ही अच्छे से सिखाई है कि हमें एक दूसरे का ख्याल रखना है, जिसकी शुरुआत आप खुद से होती है, मुझसे होती है, हम सबसे होती है। तो यही सेशन में हमारे साथ है डॉक्टर कविता रेगे, जो एक एजुकेशनिस्ट है। वो एक प्रिंसिपल रह चुकी है और ये फील्ड ऑफ एजुकेशन में फ्रॉम लास्ट 34 ईयर्स पे है। आप मान नहीं सकते इनका एक्सपीरियंस, इनका पूरा अंडरस्टैंडिंग टुवर्ड्स गणेश पुराण बहुत ही डीप है। आप सभी को ये चीज जाननी चाहिए कि उन्होंने अपनी पीएचडी की हुई है और उसी के साथ वे बहुत सारे स्कूल्स और कॉलेजेस में बख्ता हैं। और उन्होंने पूरा जगत घूम के आए हैं, जहाँ के बहुत सारे कंट्रीज हैं, बहुत सारे ऐसे इंडिया के स्टेट्स हैं जहाँ पे वो जाके आए हैं। और उसी के साथ वे हमारे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट के बहुत ही प्रेस्टिजियस रोटरी एन है। उनका अगर आप नॉलेज का डेप्थ चेक करने जाओ तो आपको ये सेशन के द्वारा पता चलेगा कि उन्होंने आपके लिए कितना सारा एक पूरा पीपीटी तैयार किया है, जहाँ पे बहुत सारी ऐसी इंफॉर्मेशन है जो आपको बहुत अच्छे से मदद करेगी कि जानने के लिए कि वाई गणेश। और इसी के चलते मैं, रोटेरियन अपूर्व कंगर, यूथ डायरेक्टर फॉर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट, आपको बताना चाहूंगा कि यह सीरीज की शुरुआत डॉक्टर कविता रेगे के समय के साथ हुई है। मैं उनका शुक्रगुजार हूँ ये सेशन में आने के लिए और हम सभी को और बच्चों को बताने के लिए कि गणेश का महत्व क्यों है। और आपको एक सस्पेंस की बात बताऊं जो वह भी बताएंगे, जो आपको ये पूरा वीडियो देखने पे बहुत ही यू नो उत्साह पैदा करेंगी। वो चीज यह है कि गणेश एक बार नहीं 3 बार मनाया जाता है। और वे कैसे है वो हमें डॉक्टर कविता रेगे बताएंगी। उसी के साथ कैन आई प्लीज इनवाइट कविता जी टू से हेलो टू एवरीवन, और आप अपना स्क्रीन शेयर कर सकते हैं। धन्यवाद।
नमस्ते, नमस्कार अपूर्व, and नमस्कार बच्चों, all of you. Let us start with गणेश मूर्ती. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थी जी आपण 22 ऑगस्टला साजरी केली, तर त्याच्याबद्दल यावेळी थोडंसं मनात हे असेल ना, की आपण नाही पुरेसं आपण मज्जा नाही केली ह्यावेळी, होय ना? पण अर्थात त्याला एक कारण होतं. कोविड सगळीकडे आलेला आहे आणि आपल्याला त्या कोरोनापासून भीती आहे म्हणून हे सगळं झालं. पण तरी विचार केलात का कधी तुम्ही, की आपण गणपतीची एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रार्थना का करतो? आता हे मी एक जे चित्र लावलेलं आहे गणपतीचं, ते तुम्ही बघितलं, सालंकृत गणपती आहे आणि सुंदरसा त्यांनी दुर्वांचा हार घातलेला आहे. होय ना? तो दुर्वांचा हार इतका सुरेख दिसतो आहे, तर असा तो छानसा गणपती आपण त्याची कशी पूजा करतो? ओम गंग गणपतये नमः. गम म्हणजे एकाक्षरी मंत्र आहे. हा गणपतीचा एकाक्षरी मंत्र आणि गंग गणपतये नमः हा अष्टाक्षरी मंत्र असं म्हटलं जातं. त्यामुळे गणपती हा तुमच्याकडून फार कमी गोष्टी मागतो. नुसतं गम असा जरी त्याचा उच्चार केलात ना, तरी सुद्धा तो तुमच्यावर कृपाच करतो. आता ह्या गणपतीचा आपण 3 वेळा का बरं वर्षातून आपण त्याचं पूजा करतो किंवा त्याचा वाढदिवस मनवतो? 3 वेळा. वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती गणपती असं म्हटलं जातं. हा पुष्टिपती गणपती म्हणजे काय? तर पुष्टिपती म्हणजे हा गणेश शिव आणि पार्वतीला एक दुर्मती नावाचा जेव्हा राक्षस त्रास देत होता, तेव्हा पार्वतीने त्याला सांगितलं की ह्या राक्षसाचा निपात कर. तर त्या वेळी पुष्टिपती असं रूप घेऊन गणपतीने त्या दुर्मती राक्षसाचा नायनाट केला. आणि भाद्रपद चतुर्थीला जो आपण गणपती आणतो त्याला म्हणतात पार्थिव गणेश. पार्थिव म्हणजे पृथ्वी, पार्थिव पृथा इज पृथ्वी, म्हणजे पार्थिव म्हणजे मातीपासून बसलेला तयार झालेला गणपती. म्हणजे काय, हा पर्यावरण पूरक आहे बघा. नदीच्या काठावरून वस्त्रगाळ छानशी माती, चिक्कण माती आणायची, त्याचं छोटी मूर्ती बनवायची, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करायची, त्याची पूजा अर्चा करायची आणि नंतर पूजा करून ती त्याचं विसर्जन करायचं. उत्तर पूजा केल्यानंतर ती परत मातीत रूपांतर होतं असं आपण समजतो आणि ती उत्तर पूजा केल्यानंतर परत नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा विहिरीमध्ये त्याचं विसर्जन करायचं. म्हणजे मातीतून येशी मातीस मिळशी, हे गणपती स्वतः सुद्धा तुम्हाला सांगतोय. असा हा पर्यावरण पूरक गणपती जो भाद्रपदात येतो तो सांगतो की शेतकऱ्यांकरता खूप चांगलं पीक यावं याकरता ह्याची पूजा केली जाते. आता आणखीन एक तिसरा वाढदिवस केव्हा असतो तर माघ महिन्यामध्ये. आजकाल तुम्ही कुठे कुठे बघितलं असेल, पेंडॉल्स असतात माघ महिन्यामध्ये सुद्धा गणपतीची मूर्ती बनवल्या जाते. यावेळी मात्र ती ह्याची धातूची असू शकते किंवा तिळाची किंवा तांदूळाची किंवा इव्हन शेणाची सुद्धा मूर्ती बनवू शकता तुम्ही. आणि ही माघीला तर तो हा गणपतीच्या मागची जी गोष्ट आहे ना, ती मोरेश्वर नावाचा गणपती म्हणजे मयुरावर बसलेल्या गणपतीने कमलासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. तर कमलासूर राक्षसाचा वध करणारा मोरेश्वर गणपती हा मोरगावला अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. तर अष्टविनायकांपैकी एक गणपती म्हणजे काय, तर हे आपण आता बघितलं, वैशाख पौर्णिमा, भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी याचा उल्लेख कुठल्या पुराणांमध्ये? तुम्हाला माहिती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद, उपनिषद, पुराण, उपपुराण असं अनेक श्रुती स्मृती असं जे म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टींच्या मार्फत आपले जुनं सगळं जे आपला इतिहास आहे तो सांगला गेलाय आपल्या सगळ्यांना. त्यामुळे गणपतीच्या सगळ्या गोष्टी गणेश पुराण आणि मुद्गल पुराणामध्ये तुम्हाला पूर्णपणे वाचायला मिळतील. आणि हा जो मयुरेश्वर आता आपण म्हटला, तर तो मोरगाव म्हणून जे महाराष्ट्रातलं गाव आहे तिथला जो गणपती आहे त्याला मयुरेश्वर म्हणतात. तर तो एक अष्टविनायकांपैकी गणपती आहे. अष्टविनायक आणखीन कुठे कुठे आहेत तर सिद्धटेकला आहे, रांजणगावचा गणपती आहे, टिटवाळ्याला आहे महाविनायक, त्याच्यानंतर बल्लाळेश्वर पालीला आहे, लेण्याद्रीला आहे, थेऊरचा चिंतामणी, असे हे सगळे अष्टविनायक आहेत जे महाराष्ट्रामध्ये खास आपण लोक त्यांना
त्यांची पूजाही करतो आणि त्यांना भेटही देतो. एक तीर्थक्षेत्र म्हणून, तीर्थयात्रा म्हणून आपण त्यांना भेट देतो. पण हा जो गणेश आहे आणि ज्याचं आपण पूजन करतो, ह्याचं हे मोठ्या प्रमाणावरचं असं म्हणजे एवढं भव्य स्वरूप कोणी बरं दिलं? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. आणि कोण आहेत हे? 1 ऑगस्टला तुम्हाला त्यांची आठवण आलीच असेल. आणि ह्या 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना स्वर्गवासी होऊन 100 वर्ष झाली. हा द्रष्टा माणूस होता, अत्यंत हुशार. त्यांनी ठरवलं गणपती ही आपली बुद्धिदेवता आहे आणि त्याचं एक मोठं भव्य स्वरूप आपण करून आपण लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. लोकांपर्यंत का पोचायला पाहिजे? तर त्या काळात ब्रिटिश म्हणजे इंग्रज लोक आपल्यावर अंमल करत होते, राज्य करत होते आणि इंग्रजांनी सगळ्या प्रकारच्या ह्या सभांवर बंदी घातली होती. आता सभांवर बंदी का घातली होती? सभांमधून लोक त्यांना बोलतील, स्वातंत्र्याबद्दल बोलतील, इंग्रजांविरुद्ध बोलतील म्हणून सभांवर पूर्णपणे बंदी होती. टिळकांनी काय शक्कल लढवली? ते म्हणाले गणपती हा आपला बुद्धिदेव आहे, आपण त्याचं दर भाद्रपद चतुर्थीला त्याचं आगमन होतं आणि 10 दिवस आपण त्याचं पूजन करतो, तर आपण ते मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात करूया. कसबा गणपतीपासून त्यांनी सुरुवात केली पुण्याला आणि लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर काय म्हणावं तसं वेगवेगळ्या नृत्य, गायन आदीमधून लोकांपर्यंत विचार पोचवायला सुरुवात केली. अनेक वेगवेगळे वक्ते येऊन भाषणं द्यायची. आता ह्याच्यातून त्यांनी काय सुरू केलं, तर लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत, आपण पारतंत्र्याविरुद्ध लढा द्यायला पाहिजे आणि ब्रिटिशांपासून आपली सुटका करून घ्यायला पाहिजे, असं त्यांनी सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवलं. आणि स्वराज्य मिळवण्याकरता, स्वराज्याच्या लढ्यामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याकरता, उद्युक्त करण्याकरता त्यांना शिकवणूक दिली. आणि हे अगदी सहजपणे ते करू शकले, कारण काय होतं की हा एक आपला हा जो उत्सव आहे हा धार्मिक उत्सव आहे. धार्मिक उत्सवाला इंग्रजांनाही नाही म्हणू शकले. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी आणखीनही एक गोष्ट केली, त्यांनी शिवजयंती सुद्धा मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केली, कारण ती जवळजवळ 6 महिन्यांनी येते. सो वर्षातून किमान 2 वेळा तरी लोकजागरण करण्याचा त्यांनी विचार केला होता. त्यामुळे अशा तऱ्हेने त्यांनी हे मोठ्या प्रमाणावर, आता तर तुम्हाला माहिती आहे सगळीकडे लालबागचा राजा, आपलं मुंबईमध्ये लालबागचा राजा आहे, गणेश गल्लीचा राजा आहे, पार्ल्याचा राजा आहे, असे सगळ्या ठिकाणी हे मोठ्या मोठ्या प्रमाणावर खूप समारंभाने उत्सव साजरा होतो. आणि गणेशाकरता खूप सुंदर सुंदर फुलं आणल्या जातात, पानं गोळा केल्या जातात. ह्याचं काय बरं महत्व आहे? मजा अशी आहे की हा बुद्धिदाता आहे ना गणेश, तो कुठलीच गोष्ट वाया घालवत नाही. तुम्ही एवढी फुलं जी गोळा करता, ती फुलं का आहेत? तुम्हाला माहिती आहे ना की लाल जास्वंदाची फुलं असतात, दुर्वा असतात, पानांचा हार असतो. तर ह्या सगळ्याच्या मागे विचार असा आहे की तुम्हाला ह्याची औषधी गुणधर्म माहिती झाले पाहिजे. तुम्ही या फुलांपर्यंत पोचायला पाहिजे, तुम्ही या झाडांपर्यंत पोचायला पाहिजे. ती पानं, झाडं, दुर्वा खुडून आणायला पाहिजे. दुर्वा अत्यंत, त्यांचा रस हा शरीर शांत करणारा असतो, म्हणून त्याचं महत्व आहे. लाल रंगाची फुलं ही औषधी असतात. केस काळे करण्याकरता सुद्धा वापरलं जातं. जास्वंदाचा अर्क, जास्वंदाचे पानं औषधी आहेत. तसंच अनेक प्रकारची पत्री गोळा केल्या जाते ह्यावेळी. ती पत्री सुद्धा काय माहितीये, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका असते. त्या तृतीयेला जी हरित आलिका असं जी पूजा असते, त्याच्यात काय असतं, हरित म्हणजे वन, जंगल, आणि आलिका म्हणजे मैत्रीण. सो आपल्या मैत्रिणीला घेऊन रानात, वनात, बगीचात जायचं, पत्री खुडून आणायची, 16 प्रकारची पानं आणायची आणि शिव आणि सती, सती ही शिवाची पत्नी, तिची पूजा करायची, अशा विचारांनी. मग काय होतं, तर तुम्हाला स्त्रियांना, मुलींना चांगला पती मिळतो असं त्यांना सांगितलं जातं. पण हा आपण एक कनेक्ट विथ नेचर म्हणतो ना, की आपण सहजपणे ते पत्री गोळा करायला जातो, झाडांची निगा राखतो. सो आपण एका परीने पर्यावरणाचे रक्षण करत असतो, झाडांचं रक्षण करत असतो. सो हे फार महत्वाचं आहे. हा संदेश गणपती आपल्याला सहजपणे देतो. आता बाल गणेशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, कसा गणेशाचा जन्म कसा झाला? तर गंमत अशी आहे की एकदा शिव आणि पार्वतीचा मुलगा तो
शिव कामाकरता बाहेर गेला असताना पार्वतीला आंघोळ करण्याची इच्छा झाली. तर पार्वती म्हणाली, पण आता आपण तो गुहेत राहतो, तो काही दरवाजा बंद नाही करू शकत, काय बरं करायचं? तर तिने जी अंगाला चंदनाची आणि हळदीची पेस्ट लावली होती ना, ते तिने चोळून काढली आणि त्याची छोटी मूर्ती बनवली. मग त्याच्यात पंचप्राण फुंकले आपल्या शक्तीने आणि त्या छोट्या मुलाला म्हणाली, की हे आता तू दरवाजात लक्ष दे, माझं रक्षण कर, मी आत आहे, कोणाला आत येऊ देऊ नकोस. तो बाल गणेश म्हणाला, बिलकुल आईची आज्ञा शिरोधार्य. तेवढ्यात काय झालं, की शिव त्यांचं काम लवकर आटपलं, परत आले आणि त्यांनी बघितलं कोणतरी एक मुलगा इथे बसलेला आहे. तो मुलगा म्हणाला, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. शिव म्हणाले, माझंच घर आहे, मला जाऊ देत नाहीस? तो मुलगा म्हणाला, काही झालं तरी माझ्या आईने सांगितलंय कोणालाही आत सोडायचं नाही, मी तुम्हाला आत सोडणार नाही. म्हणाले, अरे पण शिवाला आला क्रोध, युद्ध करायला सुरुवात केली. तर युद्ध करायला सुरुवात केली म्हणजे काय, गणपती काही कमी नव्हता, पण छोटा असल्यामुळे शिवानी त्याचा शिरच्छेद केला. एवढा सगळा आवाज ऐकून पार्वती बाहेर आली आणि तिने बघितलं, माझ्या बाळाचा शिरच्छेद केला तुम्ही? शंकराला तेव्हा लक्षात आलं काय झालं होतं ते सगळं. तो म्हणाला, की नाही नाही, आपण ह्याच्यातून मार्ग काढूया. तो जंगलात गेला. एका छोट्या हत्तीचं त्यांना डोकं मिळालं, ते आणून त्यांनी त्या धडावर लावलं आणि जिवंत केलं बाळाला. पण पार्वती म्हणाली, हा काय असा असं विचित्र बाळ कसं माझं? तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. नारद मुनी म्हणाले, चिंता करू नकोस, हा बाल गणेश गजानन नावाने ओळखला जाईल. गज म्हणजे गजासारखे आनन ज्याचे, तो गणेश. तो अत्यंत बुद्धिमान असा होईल आणि सगळेजण त्याची पूजा करतील, तू मुळीच काळजी करू नकोस. तसंच त्याला एकदंतही म्हणतात. असं हा गणेशाचं नाव गजानन झालं एकदंत, कारण व्यास मुनींबरोबर जेव्हा गणपती लिहित होता ना, महाभारत म्हणजे व्यास मुनींनी महाभारत जे झालं, तो इतिहास आहे, तो लिहून काढायचं ठरवलं, कारण पुढच्या पिढ्यांना माहिती व्हायला पाहिजे. त्यांनी ठरवलं, की आता जर लिहून काढायचंय तर मला कोणतरी खूप चांगला लिहिणारा हवा, लेखनिक हवा. सगळ्या देवांनी सांगितलं, की तुम्ही गणपतीला घ्या. गणपतीला घ्या, ठीक आहे. पण व्यासमुनी गणपती सुद्धा म्हणाला, की तुम्ही थांबलं नाही पाहिजे, मी कंटिन्युअसली लिहिणार. बिलकुल तुम्ही थांबायचं नाही. व्यासमुनी म्हणाले, अरे बरं. ते म्हणाले, ठीक आहे, पण मी जे जे तुला सांगेन ते सगळे मंत्र, ते सगळे श्लोक तुला नीट कळले पाहिजे. ते समजून घ्यायचा अर्थ आणि मगच तू लिहायचं. असे त्यांनी सुरू केलं आणि गणेश लिहायला लागला. आणि व्यास सुद्धा काही कमी नव्हते. व्यासांनी काय केलं, कधी कधी ते कठीण सांगायचे त्याला. तर कठीण एखादा श्लोक आला की गणपतीला विचार करायला लागायचा. मग व्यासांना थोडी उसंत मिळायची. असं ते चालू होतं. तेवढ्यात काय झालं, लिहिता लिहिता गणपतीचं लेखणी तुटली. लेखणी तुटल्यावर थांबायचं तर नाहीये. गणपतीने आपला दात तोडला आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली, कारण भूर्जपत्रावर तो लिहित होता. असा तो एकदंत आहे. आणखीन एक त्याच्याबद्दल गोष्ट अशी आहे एकदंताची, की एकदा शिव आराम करत असताना गणपतीला सांगितलं, की बाहेर तू उभा राहा आणि कोणाला आत येऊ देऊ नकोस. परशुराम शिवाला भेटायला आले. गणपती परत आज्ञा वडिलांची कशी मोडायची? त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. परशुरामांना आला राग, पण गणपतीने त्यांना सोंडेत उचलून, तोपर्यंत मोठा झाला होता, सोंडेत उचलून फेकलं. परशुराम बेशुद्ध झाले, पण लगेच भानावर आल्याबरोबर त्यांनी स्वतःचा परशु त्याला फेकून मारला. परशु फेकून मारला तर गणपतीला माहित होतं हा परशु शिवानी दिलेला आहे परशुरामाला, तो त्यांनी आपल्या दातावर झेलला, तेव्हा त्याचा दात तुटला. अशी कथा आहे मुद्गल पुराणात. तो गणपती सुद्धा आहे. गणपती म्हणजे काय, गणांचा राजा. तर हे काय आहे माहितीये का, तो एक मोठाच म्हणजे युद्ध करायला अत्यंत योग्य असा माणूस होता. तर युद्धाकरता तुम्हाला सेना लागते. स्वामी समर्थ म्हणजे जे शिवाजी महाराजांचे गुरु, त्यांनी सांगितलंय की गणपतीकडे 60 सहस्र म्हणजे 60,000 सैनिक होते. तर ते गण, त्याला गण म्हणायचे, त्यामुळे ह्या गणांचा तो पती असा, त्यामुळे गणपती. आणि हे कसं असायचं तर त्या युद्धाचं म्हणजे तुम्हाला माहितीये सैन्याच्या तुकड्या असतात ना, तर तसं 20 तुकड्या, 20 म्हणजे 20 गणांची एक तुकडी, त्याला नायक म्हणायचे. त्या 20 नायकांच्या वरती एक अधिनायक असायचा, 20 अधिनायकांच्या वरती महानायक, 20 महानायकांच्या वरती विनायक आणि महाविनायक, असं म्हणून
गणपतीला विनायकही म्हणतात, गणाधीशही म्हणतात. वक्रतुंडची मात्र स्टोरी वेगळी आहे. वक्रतुंड म्हणजे तो वक्र म्हणजे वाकडेपणाने वागणाऱ्यांना धडा शिकवणारा, म्हणजे त्यांना तुडवणारा असा हा वक्रतुंड आहे. आणि नॅचरली तो योद्धा असल्यामुळे त्याच्या जवळ खूप शस्त्र आहेत. 10 हा दशभुजा गणपतीचं चित्र आहे. हे पुण्याचं गणपतीचं चित्र आहे. पुण्याला दशभुजा गणपती आहे. त्याच्याकडे अंकुश आहे. अंकुश म्हणजे सर्वांवर कंट्रोल ठेवणारा, तुमच्या मनातले विचार, तुमच्या ऍक्शन्स ह्या सगळ्यावर कंट्रोल असला पाहिजे. तुम्हाला अंकुश ठेवला पाहिजे. पाश म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवणारा आहे तो. परशु आहे जो लाकूड तोडण्याकरताही वापरता येतो, युद्धाकरताही वापरता येतो. धनुष्य बाण आहे. वज्र आहे. कमळ जे चिखलातून उगवतं, पण चिखलाचा लवलेशही त्याच्या सौंदर्याला बाधा आणत नाही, असं ते सुंदर रंगाचं आणि सुवासाचं कमळ भुंग्यांना सुद्धा अट्रॅक्ट करतं. आणि त्याच्यातून अनेक म्हणजे बीजारोपण दुसऱ्या फुलांमध्येही होतं असं कमळ. मोदक, मोदक म्हणजे आपल्याला तर खूप आवडतं ना, गोड गोड मोदक. गणपतीलाही गोड गोष्टी आवडतात. गणपतीला जेवणच एकूण आवडतं. पण मोदकाचा अर्थ दुसराही आहे. मोद देणारा म्हणजे सगळ्यांना आनंदित करणारा असा मोदक. मोद देणारा हा सिम्बॉलिक आहे. म्हणजे त्याच्याकडे दंड आहे म्हणजे काठी आहे, खड्ग आहे, गदा आहे. खड्ग म्हणजे तलवार, गदा आहे, भीमाची गदा असते ना तशी. हा बुद्धिदेव आहे, बुद्धीचा दाता आहे, गॉड ऑफ विजडम. त्याच्याकडे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता आहे. तो अतिशय सुंदर नृत्य करू शकतो, तो अनेक वाद्य वाजवू शकतो, तो गाऊ शकतो, तो म्हणजे अभिनय करू शकतो. तो देवनागरी स्क्रिप्ट लिहिणार आहे. म्हणजे जे महाभारत व्यासांनी सांगितलं ते गणपतींनी देवनागरी स्क्रिप्ट मध्ये लिहिलं. देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे मराठी आणि हिंदी जे स्क्रिप्ट आहे ना आता, ते देवनागरी स्क्रिप्ट गणपतींनी शोधून काढलं. तो सुखकर्ता आहे. तो सुखकर्ता म्हणजे काय तर सुख देणारा आहे. पण जेव्हा तो लढाईवर जातो तेव्हा त्याला घराच्या परिस्थितीची सगळी काळजी घ्यायला लागते. तर त्याच्याकरता त्यांनी रिद्धी आणि सिद्धी अशा 2 देवता निर्माण केल्या. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो त्यांच्या मार्फत, सिद्धी म्हणजे यश आणि रिद्धी म्हणजे व्यवस्थापन, असं ते रिद्धी सिद्धी ह्या सुखकर्ता मॅनेजर आहे तो. त्याला विचार कसा आहे की मॅनेजर म्हणजे काय, संपूर्ण जग व्यवस्थित चालायला पाहिजे. सगळ्या समाजाच्या बौद्धिक, सामाजिक, शारीरिक गरजा पूर्ण करण्याकरता हा करणारा हा देव आहे. हा प्रकाश स्वरूप आहे. म्हणजे ह्या बुद्धीचं तेज इतकं आहे की जणू तो सूर्यासारखा तेजस्वी आहे. त्याची बायको सरस्वती ही बुद्धीची, वाणीची आणि भाषेची देवी आहे. आणि तो इनोव्हेटिव्ह आहे. बघा, तो त्यांनी दात तोडून जर का वापरला तर इनोव्हेशन म्हणजे नुसतं माहिती नाही, इन्फॉर्मेशन नाही आहे त्याच्याकडे, त्याचं नॉलेज आहे, विजडम आहे. त्याच्यामधून त्यांनी ते सगळं पचवून तो अत्यंत शहाणा असा झालेला. त्याचे कान मोठे आहेत म्हणजे तो सगळं ऐकू शकतो. त्याचे डोळे बारीक आहेत, तो सगळं बघू शकतो. त्याच्या सोंडेंनी ते सगळं, ती सोंड पॉवरफुल तर आहेच, त्यातून तो सगळं उचलू शकतो. अशा तऱ्हेचा हा देव. सगळ्या देवांना वाटत होतं की ह्याला जरा जास्त मान मिळतोय. ते शेवटी ब्रह्मदेवाकडे गेले. ते म्हणाले की आम्ही सगळे शूरवीर आहोत, आम्ही सगळे युद्ध करू शकतो. तर पहिल्यांदा म्हणजे अग्रपूजा ही कोणी करायची सांगाल? तर अग्रपूजा तो म्हणाला, ब्रह्मदेव म्हणाला की ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्याकडे सगळ्यांकडे वाहनं आहेत, तुम्ही तुमच्या तुमच्या वाहनांनी विश्व प्रदक्षिणा करून या. तर ठीक, सगळे निघाले. इंद्राचा ऐरावत आहे, कार्तिकेयाकडे कार्तिकेयाचं मयूर हे वाहन आहे. कार्तिकेय हा गणपतीचा मोठा भाऊ, तर त्याचं मयूर वाहन आहे. आणि मग पण गणपतीचा तो उंदीर, काय तो पृथ्वी प्रदक्षिणी करणार. सगळे आपापल्या वाहनांवरून निघाले. गणपती विचार करत बसला. तो म्हणाला ब्रह्मदेवांनी ज्या अर्थी हे सांगितलंय त्याच्यात काहीतरी विचार असावा. थोडा वेळ विचार करत बसला आणि मग तो आपल्या उंदरावर स्वार झाला आणि शेजारी बसलेल्या, ब्रह्मदेवाच्या शेजारी बसलेल्या शिव पार्वतींच्या भोवती एक प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवासमोर हात जोडून उभा राहिला. एकामागोमाग एक सगळे देव परत यायला लागले. विचार करतायत कोण बरं पहिल्यांदा आला असेल. आणि हा गणपती तर हल्लेलाच दिसत नाहीये इथून. ब्रह्मदेवाला विचारलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले गणपती या अग्रपूजेचा मान दिला जाणार आहे. सगळे म्हणाले का? ते म्हणाले अरे त्याचे
पालकांप्रती जो कृतज्ञ भाव आहे, जणू पालक हेच पूर्ण विश्व आहे असा जो मानतो, त्याच्या बुद्धीला तुम्ही सलामच करायला पाहिजे ना. एवढा विचार ज्याचा असतो तोच अग्रपूजेचा मानकरी असायला पाहिजे. त्यामुळे पहिला उपासना त्याचीच असायला पाहिजे. आणि हा विघ्नहर्ता आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या अडचणींचं निवारण करणारा हा देव आहे. त्यामुळे अग्रपूजेचा मान म्हणजे पहिल्यांदा नेहमी त्यालाच पूजल्या जातं असा हा गणेश आहे. तो सगळ्यांवरती कृपादृष्टी ठेवतो, तो सगळ्यांकडे लक्ष देतो, तो सगळ्यांच्या अडचणी समजावून घेतो आणि त्याचं निराकरण करतो. त्यामुळे प्रत्येक शुभ प्रसंगाच्या आधी गणपतीचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करायची. म्हणजे हे विघ्नहर्ता परमेश्वर, आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे असं म्हणतात. तो माफ सुद्धा फार चटकन करतो. तुम्हाला माहितीये गणपतीची आणि चंद्राची स्टोरी? त्यामुळे त्याला भालचंद्रही म्हणतात. पण ती चंद्राची स्टोरी इतकी मजेदार आहे. गणपती आपलं मोठं पोट, आता गणपतीचं मोठं पोट काय, सगळ्यांचे अपराध पोटात घालतो, सगळी माहिती साठवून ठेवतो. म्हणजे तो काय म्हणावंच, सगळं खजिना आहे त्याच्या पोटामध्ये सगळ्या माहितीचा. तर असा तो मोठा गणेश त्या छोट्याशा उंदरावर बसलेला असताना चंद्राला हसू आवरलं नाही. चंद्र हसला, एवढा मोठा गणपती बसलाय छोट्याशा उंदरावर. गणपतीला आला राग, त्यांनी त्याला शाप देऊन टाकला, तुझ्याकडे कोणी बघणार नाही. चंद्राला वाईट वाटलं. चंद्र म्हणाला, अरे मी एवढा छान आकाशात चमकत असतो, कोणी बघणार नाही माझ्याकडे. त्यामुळे त्यांनी उशाप द्या म्हणून सांगितलं. तर गणपती म्हणाला, ठीक आहे. म्हणाला, फक्त भाद्रपद चतुर्थीला तुझ्याकडे कोणी बघणार नाही. त्या दिवशी जर तुझ्याकडे बघितलं तर कोणावर चोरीचा आळ येईल, असा मी तुला उशाप देतो. बाकीचे दिवस तुझ्याकडे सगळे लोक आनंदाने बघतील. त्यामुळे चंद्र खुश झाला. आणि असा हा आपला जो गणेश देव आहे, जो सगळ्यांची दुःख दूर करतो, सगळ्यांना आनंदाने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण म्हणजे व्हाय गणेश, तर म्हणून आपण गणपतीचं पूजन करतो. हा बुद्धिदाता तुम्हा सर्वांवर त्याचा आशीर्वादांचा वर्षाव करो, तुमच्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करो, तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम बुद्धी लाभो, तुमच्या सगळ्या गोष्टींचा आरंभ चांगल्या तऱ्हेने करू दे, तुम्हाला सर्जनशील बनवू दे, तुम्हाला बुद्धी आणि शहाणपणाचा आशीर्वाद देऊ दे, अशी मी त्या गणपतीशी प्रार्थना करते. आणि आता तुम्हाला कळलंच असेल आपण का या गणपतीची अग्रपूजा करतो किंवा गणपतीची प्रार्थना का करतो. अशीच तुम्ही देवाप्रती श्रद्धा ठेवा, पण मेहनतीला विसरू नका. कारण मेहनत केल्याशिवाय हा देव यश देत नाही. तो सांगतो तुम्ही ड्युटीफुलनेस, आई वडिलांचं प्रती, आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करायचा, त्यांच्या आज्ञांचं पालन करायचं, आणि मगच तुमचा उत्कर्ष होईल. लक्षात ठेवा. आणि तुमचा उत्तरोत्तर उत्कर्ष हो, चांगल्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडोत, अशी देवाप्रती प्रार्थना करून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद. So thank you, Dr. Kavita Rege, for such an interesting और इतना वंडरफुल सेशन देने के लिए. एंड बहुत ही हमें ऐसी चीजें सीखने मिली है जिससे हम इससे बहुत आगे देख सकते हैं. जब नेक्स्ट ईयर गणेश फेस्टिवल आएगा तभी ऑल द किड्स हियर, बच्चों आप सभी को एक छोटी सी एक्टिविटी करनी है. यहाँ पे जो यूट्यूब लिंक के नीचे जो कमेंट सेक्शन है उसमें आपने क्या सीखा, आपने क्या समझा, उसका एक कमेंट आपको डालना है और हमें बताना है कि आपको ये सेशन कैसा लगा, आपको क्या नॉलेज मिली, जिससे हमें भी पता चल सके कि नेक्स्ट अगर हमें कुछ प्लान करना हो तो किस हिसाब से कर सकते हैं. और आपको ये कमेंट्स ऑल्सो हेल्प करेंगे क्योंकि हमें भी आप कितने लोग ये चीज़ को फॉलो कर रहे हैं वो हमें पता चलेगा. इसके साथ मैं रोटेरियन अपूर्व गंगत, यूथ डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट, और हमारे साथ ही एक सीनियर रोटरी एंड फ्रॉम द रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट, आपको धन्यवाद करते हैं हमें सुनने के लिए. और हम आपका धन्यवाद करते हैं डॉक्टर कविता रेगे फॉर ज्वाइनिंग अस फॉर दिस सेशन. थैंक यू वेरी वेरी मच.